अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय 9 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. जुनी शिक्षा झाली म्हणून ती आपोआप पुसली जात नाही. सेवेत कायम ठेवताना संपूर्ण सेवा नोंद तपासण्याचा नियोक्त्याला अधिकार. शासकीय कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये संस्थेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवेशी संबंधित प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा कायदेशीर सिद्धांत स्पष्ट केला आहे. कर्मचाऱ्यावर पूर्वी झालेली शिस्तभंगाची कारवाई, प्रतिकूल नोंद किंवा शिक्षा कालांतराने जुनी झाली म्हणून ती प्रत्येक परिस्थितीत आपोआप निष्प्रभ किंवा पुसली गेलेली मानता येणार नाही. विशेषतः एखाद्या कर्मचारी सेवेत कायम ठेवण्यास पात्र आहे की नाही किंवा त्याला सेवेतून अकाली निवृत्त करणे आवश्यक आहे का याचा विचार करताना त्याच्या संपूर्ण सेवा नोंदीचा विचार करण्याचा अधिकार सक्षम प्राधिकरणाला आहे. वॉशडा ऑफ थेरी म्हणजे काय? सेवा कायद्यात वॉशडा ऑफ थेरी या संकल्पनेला वापर केला जातो. साधारणपणे एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत पूर्वी प्रतिकूल नोंद झाली आणि त्यानंतर त्याला पदोन्नती मिळाली तर काही विशिष्ट परिस्थितीमध्ये त्या जुन्या प्रतिकूल नोंदीचा पुढील पदोन्नतीच्या निर्णयावर परिणाम होऊ नये असा सिद्धांत न्यायालयाने मांडला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की सिद्धांताला सर्वच सेवा विषयक बाबीमध्ये सार्वत्रिक लागू नाही. पुढील पदोन्नतीचा प्रश्न आणि कर्मचारी सेवेत ठेवण्याची योग्यता तपासण्याचा प्रश्न हे दोन वेगळे विषय आहेत. सेवेत कायम ठेवताना संपूर्ण सेवा इतिहास महत्त्वाचा. एखादा कर्मचारी सेवेत कायम ठेवण्यास योग्य आहे की नाही याचे मूल्यांकन करताना केवळ अलीकडेच कामगिरीकडे पाहणे पुरेसे नसते. संबंधित कर्मचाऱ्यांची संपूर्ण सेवा नोंद, कामगिरी, वर्तणूक, प्रतिकूल नोंदी तसेच पूर्वीच्या शिस्तभंगाच्या कारवायाचा विचार केला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार जुन्या नोंदीचा विचार करता येतो. मात्र त्याचवेळी कर्मचाऱ्यांच्या अलीकडील सेवा नोंदींनाही योग्य महत्त्व आणि वजन दिले पाहिजे. केवळ अनेक वर्षापूर्वीच्या एखाद्या नोंदीच्या आधारावर निर्णय घेणे आणि त्याची अलीकडील उत्कृष्ट कामगिरी पूर्णपणे दुर्लक्षित करणे हे मनमानी ठरू शकते. पदोन्नती आणि सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय वेगळा. या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पदोन्नतीसाठी लागू होणारा नियम आणि सेवेत कायम ठेवण्यासाठी लागू होणारा नियम एकसारखा नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळाल्यानंतर त्यापूर्वीच्या काही प्रतिकूल नोंदी पुढील पदोन्नतीच्या विचारात काही परिस्थितीमध्ये वॉशडा ऑफ मानल्या जाऊ शकतात. परंतु कर्मचारी सेवेत ठेवायचा की नाही किंवा त्याला नियमानुसार अकाली निवृत्त करायची आहे का याचा विचार करताना संपूर्ण सेवा नोंद तपासणे आवश्यक ठरू शकते. जुन्या नोंदीचा अर्थ काय? याचा अर्थ असा नाही की एखाद्या कर्मचाऱ्यावर झालेली जुनी किरकोळ शिक्षा आयुष्यभर त्याच्या विरुद्ध वापरता येईल. न्यायालयाने स्पष्ट केलेल्या तत्वानुसार सक्षम प्राधिकरणाने संपूर्ण सेवा नोंदीचा वस्तुनिष्ठ विचार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांच्या सेवेत अनेक वर्षापूर्वी प्रतिकूल नोंद झाली असेल परंतु त्यानंतर त्याची कामगिरी सातत्याने उत्कृष्ट राहिली असेल तर केवळ जुन्या नोंदीच्या आधारे त्याच्या विरुद्ध निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. दुसरीकडे जुन्या नोंदीत गंभीर स्वरूपाचा प्रामाणिकपणाशी संबंधित प्रश्न असेल तर त्याला अधिक महत्त्व दिले जाऊ शकते. कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रकरणावर परिणाम. या कायदेशीर भूमिकेचा परिणाम केंद्र व राज्य शासनातील कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम तसेच विविध शासकीय संस्थांमधील सेवाविषयक निर्णयावर होऊ शकतो. विशेषतः सेवेत कायम ठेवणे, अकाली निवृत्ती व नोंदीची मूल्यांकन आणि पदोन्नतीची यासारख्या बाबींमध्ये सक्षम प्राधिकरणाला कोणत्या मुद्द्याचा विचार करता येईल यासाठी हा सिद्धांत महत्त्वाचा ठरतो. तथापि ह्या निर्णयाचा अर्थ असा घेता येणार नाही की प्रत्येक जुन्या शिक्षेच्या आधारावर कर्मचाऱ्यांची नोकरी संपुष्टात आणता येईल. सक्षम प्राधिकरणाने संबंधित सेवा नियम, प्रकरणाची परिस्थिती, संपूर्ण सेवा इतिहास आणि अलीकडील कामगिरी याचा समतोल विचार करणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेतही अलीकडील उत्कृष्ट कामगिरीकडे दुर्लक्ष करून केवळ जुन्या नोंदीच्या आधारे निर्णय घेणे मनमानी ठरू शकते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा संदेश. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी सेवेत पूर्वी झालेल्या शिस्तभंगाच्या कारवाईकडे केवळ जुनी झाली आहे या कारणावरून दुर्लक्ष करणे योग्य ठरणार नाही. भविष्यातील सेवा मूल्यांकनाच्या वेळी संपूर्ण सेवा नोंद विचारात घेतली जाऊ शकते. एकूणच जुनी शिक्षा म्हणजे कायमची माफी असा सार्वत्रिक नियम नाही, तर तिचा विचार कोणत्या सेवाविषयक निर्णयासाठी केला जात आहे यावर त्याचे कायदेशीर महत्त्व अवलंबून असते. पदोन्नतीच्या बाबतीत वॉशडा ऑफ थेरी लागू होण्याची
शक्यता असली तरी सेवेत कायम ठेवण्याच्या योग्यतेचे मूल्यांकन करताना संपूर्ण सेवा इतिहास विचारात घेता येतो. हा या कायदेशीर भूमिकेचा मुख्य भाग आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तांबूसकर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.